हाय हॅलो नमस्ते, कसे आहात सगळेजण? मस्त ना? मीही मस्त. तर मी स्मिता शिंदे तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्मिताचं जग. तर हा आहे गुढीपाडव्याच्या दिवशीचा व्हिडिओ. तर दरवर्षी आमचा गुढीपाडवा हा गावाकडे असतो, इथं आम्ही सांगलीमध्ये कधीच करत नव्हतो. तर ह्या वर्षी तो पहिल्यांदा इथे असणार होता आणि म्हणून मी सकाळी मस्त अशी तयार झालेले होते. तर हा माझा लुक तुम्हाला कसा वाटतोय गुढीपाडव्यासाठीचा ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि त्याचबरोबर आवनीच्या शाळेमध्ये त्या दिवशी पाटीपूजन होतं, सो तिला आदल्या दिवशी ही अशी सरस्वतीची छोटीशी पाटीवरती रांगोळी काढून दिलेली होती. आणि माझ्या दोन्ही चिमण्या कशा नटल्या आहेत ते पुढे पहा. तर माझ्या दोन्ही चिमण्या अशा छान तयार झालेल्या होत्या. पण गुढीपाडव्याच्या त्यांनी तुम्हाला शुभेच्छासुद्धा दिल्या, पण व्हिडिओ लेट झाल्यामुळे तुम्हाला त्या शुभेच्छासुद्धा लेट मिळत आहेत. आणि त्याच्यानंतर इथं बाबांची ह्यांची तयारी सुरू आहे. त्या दिवशी कधी नव्हे आमचे मिस्टरसुद्धा छान कुर्ता वगैरे घालून तयार झाले होते, मस्त. मला खूप भारी वाटत होतं. आणि आमचा स्वराज, सानू सगळे खेळत आहेत. इथं बाबा वगैरे, गुढीची तयारी सगळी त्यांची सुरू आहे. बघू बाकी दादा होते की आपले पण झाले आता 2 मिनिटात. सानू काय चाललंय? त्याचबरोबर भाऊजींनी आणि मिस्टरांनी सगळ्या गाड्यासुद्धा त्या दिवशी धुवून घेतलेल्या होत्या. आणि हे टिळं कुठे लावायचे? टिळं कुठलं? टिळं नाही, स्वस्तिक काढायचं फक्त. ह्याला त्याला लावायचं खाली काठीला इथं. पहिला अधिक काढून घ्या म्हणजे येते बरोबर. त्याच्यानंतर मी बाहेर रांगोळी काढत होते, म्हणून आवणीला म्हटलं, आवणी थोडा वेळ कॅमेरा पकड. तर आमच्या आवणीने कॅमेरा कसा पकडला आहे बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय दिसतंय ते तर तुम्हीच बघा. फायनली गुढी तुम्हाला दिसलेली आहे. आणि इथं बाबांचा आणि यांचा आता गुढी शेवटी उभा करणं सुरू आहे.
त्याच्यानंतर आम्ही निघालो आहे आमच्या आवणीच्या शॉपिंगसाठी, खरेदीसाठी, म्हणजे पाडव्याच्या शुभमुहूर्तावर सोनं खरेदी करण्यासाठी निघालो होतो. कारण आवणीचं जे कानातलं जे रिंगा होत्या तर ते त्याचं थोडंसं जे घस वगैरे होते तर ते कट झाले होते, बरेच दिवस झाले, आणि ते करायचं असं चाललं होतं. तर म्हटलं आता पाडवा होता त्यामुळं त्या दिवशी घेऊयात असं आम्ही ठरवलं आणि आम्ही ते घेण्यासाठी निघालो आहे. पण त्या दिवशी तिथे गेल्यानंतर बापरे, दुकानात एवढी प्रचंड गर्दी होती. म्हणजे आपण म्हणतो की सोनं एवढं महाग झालं आहे, तेवढं महाग झालं आहे, पण खरेदी करण्यावर त्याचा काहीही परिणाम होत नाही, कारण आपण खरेदी करतच असतो. आणि इतकी गर्दी होती की दोघीही कंटाळल्या होत्या, प्रत्येक ठिकाणी लाईनमध्ये थांबायला लागत होतं. त्याच्यानंतर फायनली आवणीला कानातलं घेतलं आणि ते त्यांच्याकडूनच तिथं घालून वगैरे घेतलं. त्यामुळे आमचं पिल्लू तर त्याचा पाडवा तिचा झाला व्यवस्थित छान साजरा, ही खरेदी झाली, त्यामुळे ती पण खुश होती. आणि सगळंच ओव्हरऑल दिवस खूप मस्त गेला. आपल्या नवीन वर्षाचा शुभारंभ छान असा झाला. त्याच्यानंतर सानूचं जे बदाम होतं तर ते जर असं कट झालं होतं त्याचा दोरा, त्यामुळे ते सुद्धा गाठवून घेतलं. आणि हे सगळं करून आम्ही फायनली घरी आलो. संध्याकाळी गुढी उतरवली. तर हा माझा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्यासोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर मग भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून अँड बाय बाय.